जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 158. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे म्हणाले समर्थ. तदनुसार जो भगवत चरणापासून विन्मुख नाही, विभक्त नाही, सतत सदा सर्वदा चिकटलेला आहे, किंबहुना अखंड अनुसंधानानं जो एकरूपच बनलेला आहे, पण तरी देखील ज्याच्या हृदयामध्ये दास्यभाव सतत ताजा आहे, ज्याच्या हृदयामधला भक्तभाव हनुमंतासारखा, भरतासारखा कधीही नाहीसा होत नाही, जो भक्त म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो, दास म्हणून घेण्यातच धन्यता मानतो, आणि एवढं असूनही माझं दास्यत्व योग्य असेल की नाही याबद्दल सतत सजग असतो, त्याला भक्त म्हणतात. खरं तर त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. आणि अशा ज्ञानी भक्ताचा चित्तलय प्रभुचरणी झालेला असतो. अशाच एका ज्ञानी भक्ताची, ज्ञानी दासाची गोष्ट आपल्याला आज तुलसीदास सांगणार आहेत. त्याची गोष्ट नव्हे तर त्यानं सांगितलेली गोष्ट. आपण मागच्या भागात बघितलं, निषादराज आणि लक्ष्मण हे दोघे सीताराम झोपलेले असताना त्या वनामध्ये पहारा देण्यासाठी सजग राहून सिद्ध आहेत. त्यावेळी त्या दोघांमध्ये संवाद सुरू आहे आणि निषादराज लक्ष्मणाला विविध प्रकारांनी आपल्या मनातलं दुःख व्यक्त करतोय. कसं काय ह्या सीतारामांसारख्यांना अशा वनवासात पाठवलेलं आहे, हे तर्कसंगत, न्यायसंगत मला वाटत नाही, असं निषादराज लक्ष्मणाला सांगतोय. आपल्याला माहिती आहे, लक्ष्मण जो शेषावतार आहे, प्रत्यक्ष भगवत स्वरूपच आहे, त्याला सीतारामांच्या वनवासाबद्दल किंवा कोणत्याही प्रकारच्या त्यांना मिळणाऱ्या कष्टाबद्दल मनामध्ये किती वाईट वाटतंय. एक दास म्हणून, एक भक्त म्हणून कधीच ती व्यक्ती आपल्या आराध्याचे कष्ट बघू शकत नाहीत. त्यावेळी तिथे एकरूपता किंवा ब्रह्मस्वरूप वगैरेचा संबंध नसतो. अनेकदा ह्या मनाच्या गोंधळामुळे आम्ही आमचं दास्यत्व गमावून बसतो. मुख्यतः परमार्थ मार्गात जे अनेक काळ चालत असतात, त्यांना कुठं स्थिर व्हायचं चालता चालता ते न समजल्यानं आमच्यासारखे त्या दास्यामध्ये एकरूपत्व घुसवताना दिसतात. आणि त्यामुळे आम्हाला स्वरूप बोधापासून तर आम्ही ढळतोच, पण ज्या दास्यभावानं खरा आनंद मिळवायचा, ज्या सेवाभावानं भगवंत आमचं आराध्य आनंदित झाल्यामुळे आमच्या मनाला आनंद व्हायचा, त्यामध्ये भेसळ निर्माण होते. अशा कोणत्याही भ्रमात न अडकणारा कधीही असा लक्ष्मण आहे. त्यामुळे आज तो निषादराजांनी जे दुःख व्यक्त केलं आहे, त्याला काय उत्तर देतोय हे आम्हाला तुलसीदास सांगतायत. म्हणतायत,
बोले लखन मधुर मृदुबानी, ज्ञान विराग भगति रस सानी, काहू नको सुख दुख करदाता, निज कृत कर्म भोग सबु भ्राता. जसं काल आधीच्या भागात आपण बघितलं, हे सर्व जे लक्ष्मणानं सांगितलं आहे, ज्याला लक्ष्मण गीता या नावानं सुद्धा जे सुप्रसिद्ध आहे, हा सर्व भाग खरोखर आमच्यासारख्या साधक होऊ बघणाऱ्यांसाठी आहे. मुख्यत्वे करून निषाद राजाचा चित्तलय खरोखर प्रभूचरणी झालेलाच आहे. जसं आपण म्हणतो ना की सीतारामांची लीला सुरू आहे, तसं हे सर्व रामायणातल्या सर्व व्यक्तिरेखा ह्या त्या सीतारामांचेच स्वांश आहेत. त्यामुळे ते सुद्धा सर्व त्यांच्या लीलेमध्ये सहभागी होत आहेत, आम्हाला शिकवण्यासाठी, आम्हाला योग्य अयोग्य समजावून सांगण्यासाठी. त्यामुळे इथे निषाद राजाला उपदेश करताना तो उपदेश लक्ष्मण आम्हाला करतोय, त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तुलसीदास म्हणतात, कसा आहे लक्ष्मण, फार सुंदर वर्णन आहे पहा. ज्ञान विराग भगती रससानी, कारण तो स्वतः ज्ञानी आहे, विरागी तर आहेच आणि भक्त आहे. त्यामुळे त्याची मधुर आणि मृदू वाणी या तिन्हींनी युक्त आहे, ज्ञान वैराग्य आणि भक्ती. बरं का, खूप महत्त्वाचं आहे पहा. ज्ञान आणि भक्ती असा एक खूप मोठा गैरसमज आहे की ते एकत्र नांदू शकत नाहीत. अनेकदा असं म्हटलं जातं, सर्व ज्ञानाच्या गोष्टी दूर झाल्या पाहिजेत जर भक्ती अंतरंगात उमटायला हवी असेल तर. पण त्या ज्ञानाच्या गोष्टी ज्या असतात ते केवळ मुखाचे बोल असतात आमच्यासारखे, त्यामुळे त्या आड येतात भक्तीच्या. पण खरी जी भक्ती असते लक्ष्मणासारखी, त्यामध्ये ते ज्ञान अनुस्यूतच असतं. त्यामुळे ते त्याच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे जसं म्हटलं जातं, भक्ती, अशा भक्तांची भक्ती ज्ञानाशिवाय नसते आणि अशा भक्तांचं ज्ञान भक्तीशिवाय राहू शकत नाही. असं ते म्युच्युअली कोऑर्डिनेटेड असा त्यांचा संबंध असतो भक्ती आणि ज्ञानाचा अशा भक्तांमध्ये. त्यामुळे त्याचं जे बोलणं आहे ते ज्ञान वैराग्य आणि भक्तीनं परिपूर्ण आहे. वैराग्य म्हणजे खरोखर रामायणातल्या खूप धाडसानं हे पण जे सत्य आहे की रामायणातल्या सर्व व्यक्तिरेखांमध्ये लक्ष्मणाचं वैराग्य हे एका वेगळ्याच पातळीवरचं वैराग्य आहे. त्या वैराग्याला तोडच नाही. म्हणजे केवळ आणि केवळ जो दास्य भावामध्ये पूर्णपणे समर्पित आहे त्यालाच तो करू शकतो, नाही त्याला समजू शकतं लक्ष्मणाचा दास्यभाव काय. लक्ष्मणासारखा दास न भूतो न भविष्यती असा तो दास आहे. त्यामुळे असा हा लक्ष्मण मधुर वाणीनं म्हणाला, हे बंधू, कुणी कुणाला सुखदुःख देणारा नसतो, सर्वजण आपण केलेल्या कर्मांची फळं भोगत असतात. खूप मोठी गोष्ट इथे लक्ष्मण सांगतोय की सुख दुःख जे प्रत्येक जीवाला मिळतं ते बाहेरून कुठून तरी आलेलं आहे असा आमचा भ्रम असतो. कुणी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती त्यांनी मला दुःख झालंय असा आमचा भ्रम असतो, कारण आमची बहिर्दृष्टी असते. पण इथे अंतर्मुख असलेला लक्ष्मण, खरं अंतर्मुख असलेले गुरु लक्ष्मण म्हटलं पाहिजे, हा गुरुबोध आहे लक्ष्मणाकडून. ते आम्हाला सांगतायत की ही केवळ आमच्याच कर्मांची फळं असतात. आता इथे सहज लक्षात येण्यासारखं आहे की लक्ष्मण अशी कर्मफळं रामसीतेला भोगावी लागतायत असं म्हणणंच शक्य नाही. म्हणून हा बोध आमच्यासाठी आहे.
कारण जरी ह्याचा संदर्भ सीतारामांच्या लौकिक दुःखाशी असला तरी त्यांना ते लौकिक दुःख कसं स्पर्श करू शकत नाही हे लक्ष्मणाला माहीत नाही का? त्यामुळे जे तो म्हणतो आहे ते आमच्यासाठी आहे की कर्मफळं जी असतात त्यामुळे आम्हाला सुखदुःख असतं. पुढे म्हणतोय, जोग बियोग भोग भल मंदा हित अनहित मध्यम भ्रम फंदा जनमु मरनु जह लगी जग जालू संपत्ति विपत्ति करमु अरु कालू धरनी धामु धनु पुर परिवारू सरगु नरकु जह लगी व्यवहारू देखिय सुनिय गुनिय मन माही मोह मूल परमारथु नाही. आहा, सपने होई भिखारी नृपु रंकुना कपति होई जागे लाभुन हानि कछु तिमि प्रपंच जिय जोई. गुरुरूप लक्ष्मण सांगतायत, संयोग वियोग, चांगले वाईट भोग, शत्रू मित्र आणि जे तटस्थ आहेत, इनडिफरंट आहेत, असं ते सर्व भ्रम आहेत. संपत्ती विपत्ती जन्म मृत्यू कर्म काल हे सगळं जे जगातलं जंजाळ आहे, जगजालू म्हटलंय बरं का. जमीन घर धन नगर परिवार स्वर्ग नरक इत्यादी जे काही सर्व व्यवहार आहेत, जे पाहण्यात येतात ऐकण्यात येतात आणि मनामध्ये त्याचं चिंतन होतं, या सर्वांचं मूळ अज्ञान आहे म्हणतो. मोह मूल आहे हे सर्व. मोह म्हणजे इथे अज्ञानमूलक आहेत ह्या सर्व गोष्टी. म्हणजे हे सर्व जे आम्ही ह्या जगामध्ये अनुभवतो, खरोखर लौकिक अनुभव हेच अज्ञानमूलक आहेत. कारण ते आम्ही बहिर्दृष्टीनं बघतोय. त्यामुळे इथे म्हणतोय लक्ष्मण की परमार्थाच्या दृष्टीनं हे नाहीतच. बघा बरं केवढी मोठी गोष्ट. असं वाटलं लक्ष्मणाचे सासरे राजर्षी जनक आहेत नाही का. त्यामुळे सासऱ्यांनी जो बोध अष्टावक्रांकडून मिळवला, किंबहुना जगतासाठीच, त्यांना तो बोध नव्हता हे संभवतच नाही, पण जगतासाठी ज्यांनी अष्टावक्रांकडून ती अष्टावक्र संहिता किंवा अष्टावक्र गीता मिळवली, ज्यामध्ये सर्व कसं माईक आहे आणि एक तत्व कसं सगळीकडे भरून आहे हे सांगितलं, तेच इथे लौकिकातला त्यांचा जावई लक्ष्मण सांगतोय पहा. संयोग वियोग भोग शत्रू मित्र सगळं भ्रम आहे म्हणतो. जन्म मृत्यू संपत्ती विपत्ती कर्म आणि काल फार मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत बरं. खूप लहान सहान गोष्टी घेतल्या नाही आहेत लक्ष्मणानं. जमीन घर धन नगर ह्या लहान सहान गोष्टी आहेत, पण काल म्हटलंय, कर्म म्हटलंय, जन्म मृत्यू म्हटलंय, स्वर्ग नरक म्हटलंय, सर्व अज्ञानमूलक आहे. पुढे म्हटलंय, स्वप्नामध्ये राजा भिकारी झाला काय किंवा एखादा कंगाल स्वर्गाचा स्वामी इंद्र झाला काय, तरी जाग झाल्यावर जसं नफा नुकसान काहीही नसतं, तसंच ह्या दृश्य प्रपंचाकडे मनानं पाहिलं पाहिजे. आहा, अक्षरशः म्हणजे फार गोड. म्हणजे त्या ओळी उद्धृत करण्याचं मोह टाळणंच फार अवघड आहे. अक्षरशः अष्टावक्र गीता जी जनक महाराजांना सांगितली गेली, तेच शब्द इथे लक्ष्मण स्वतःच्या ज्ञान भक्ती वैराग्यानं बोलत आहेत. आपल्याला माहीत असेल तर जनक महाराजांना एकदा जे स्वप्न पडलं
ज्यामध्ये सगळं त्यांचं घर परिवार सगळं गेलंय, कोणी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि सगळं नाहीसं झालं, अतिशय वाईट अवस्था आली, असं ते स्वप्नात त्यांना दिसलं. आणि मग उठल्यानंतर लक्षात आलं की ते स्वप्न होतं. पण ती गोष्ट जनक महाराजांच्या मनामध्ये सतत व्यापून राहिली की असं का दिसलं, किंवा ते खरं की हे खरं. तेव्हा त्यांनी आपले गुरु महर्षी अष्टावक्र त्यांना विचारलं की खरं काय, ते जे मी स्वप्नात बघितलं ते खरं का आता मी बघतोय सगळं संपन्नता आहे, सगळं छान आहे मिथिलेचं राज्य, ते खरं. त्यावेळी हा उपदेश अष्टावक्रांनी केला की जनक, खरं तेही नाही आणि खरं हेही नाही. जो तुझं निजस्वरूप ज्यानं ते बघितलं आणि हे देखील बघतोय, तो केवळ स्वरूपातला जो आत्मा आहे, ज्याला हा बोध झाला स्वप्नसृष्टीचा सुद्धा, जागेपणीचा सुद्धा आणि सुषुप्तीचा सुद्धा, तो खरा तू आहेस. ह्या बोधातून ती अष्टावक्र गीता पुढे सुरू झाली, ज्यामध्ये म्हटलं, जे आत्ता लक्ष्मणाने सांगितलं तेच आहे. धर्माधर्मौ सुखम दुःखम मानसानि तवे विभो, न करतासी न भोगतासी मुक्त एवासी सर्वदा. तू मुक्तच आहेस नेहमीसाठी. तू समजलास मी बांधलेलो आहे, धर्म आहे अधर्म आहे, सुख आहे दुःख आहे, हे सर्व मनामध्ये व्यापून राहिलं, पण तू करताही नाहीस, तू भोगताही नाहीस, हे लक्षात घे. मग तू मुक्तच आहेस. तू मुक्त आहेस हे विसरलास म्हणून ह्या सर्व गोष्टींचं, जे इथं लक्ष्मण म्हणाले जग जालू, जन्म मरण हे सर्व लागलेलं आहे, तुला चिकटलेलं आहे, हे तू त्या जीवनमुक्त स्थितीला विसरलास म्हणून तुला चिकटलेलं आहे, असं इथे लक्ष्मण सांगतायत. मुक्त प्रायोसी सर्वदा म्हणाले अष्टावक्र, सतत मुक्तच आहेस. फार सुरेख आहे अष्टावक्र गीता. इथे तो संबंध आहे आणि तेच लक्ष्मण आम्हाला सांगताहेत. त्यामुळे ते समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तो ज्ञानबोध असला तरी तो भक्तीतून निर्माण झालेलं ज्ञान अशा अर्थानं भक्तिमार्गीनं घेतलं तर ते आम्हाला आमच्या मुक्तत्वाची जाणीव करून द्यायला खूप उपयोगी पडतं. मुक्त करायला त्याचा उपयोग नसतो, कारण मुक्त आम्ही आहोतच. त्यामुळे कुणीही तुम्हाला मुक्त करू शकत नाही, कारण तुम्ही मुक्तच आहात. फक्त मुक्त नाही असं जे वाटतंय तो भ्रम दूर करण्यासाठी हे सर्व नाम रूप लीला गुणधाम चिंतन, ब्रह्मचिंतन, सर्व मार्ग, मग तो योग मार्ग असो, भक्तिमार्ग असो, ज्ञानमार्ग असो, कर्म मार्ग असो, सर्व मार्ग केवळ त्या शाश्वत तत्वापर्यंत जे तुम्हीच आहात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. देहाभिमान पाशेन चिरम बद्धोसी पुत्रक, बोधोहम ज्ञान खड्गेन तन्निकृत्य सुखी भव. फार सुंदर आहे अष्टावक्र गीता. की बाळा, अष्टावक्र सांगतायत आपल्या शिष्याला, जनक महाराजांना, बरं, की या केवळ देहबुद्धीच्या पाशामध्ये तू जखडलेला आहेस खूप काळापासून. कशानं त्याचं ते तोडून टाक म्हणतायत. त्या पाशाला, त्या दोरीला तू कापून टाक. कशानं? बोधोहम ज्ञान खड्गेनं, त्या ज्ञानाच्या खड्गानं, तलवारीनं तो भ्रम कापून टाक म्हणतायत. आणि आनंदात राहा, सुखी भव. सगळीकडे येते सुखम चर सुखी भव. अष्टावक्र तर म्हणतात, खरोखर म्हणजे आम्हाला आमच्या मूळ स्वरूपाची जाणीव नसल्यामुळे अज्ञान आहे, त्यामुळे भ्रम आहे, त्यामुळे दुःख आहे किंवा सुखसुद्धा आहे. सुख आम्हाला जे वाटतं की बाहेरच्या गोष्टींनी आलंय, हाही भ्रमच आहे, जसं आपण म्हणलं. त्यामुळे जे सांगितलं लक्ष्मणांनी की मोहमूल परमार्थ नाही, हा परमार्थ नव्हेच. ह्या सर्व गोष्टींमध्ये फसणं हा परमार्थ नाही, केवळ मोहमूल आहे, अज्ञानमूलक आहे.
कारण काय? निस्संगो निष्क्रियोसित्वम स्वप्रकाशो निरंजनः अयमेव हि ते बंध समाधिमनुतिष्ठसी. अष्टावक्र म्हणतात की तुम्ही समाधी लावताय. आमच्या महाराजांचं फार फार म्हणजे इतकं महाराजांचं प्रत्येक वचन ज्ञान आणि भक्ती या दोन्हीनी भरलेलं आहे की प्रत्येक स्टेप ऑफ युअर साधना तुम्हाला जाणवत जातं की सगळं महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. फक्त ते इतक्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की आम्हाला वाटतं की अजून काहीतरी आम्हाला वाचलं पाहिजे, अजून काहीतरी केलं पाहिजे, किंवा त्याकडे आम्ही हवं तितकं लक्ष पुरवत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशी एकही गोष्ट नाही ज्ञान मार्गातली अथवा भक्ती मार्गातली जी महाराजांनी सांगून ठेवलेली नाही. जसं महाराज म्हणाले की उघड्या डोळे बंद करून समाधी कुणीही भोगेल, उघड्या डोळ्यांनी समाधी भोगणं खरं. हे आमच्या श्री महाराजांचं वाक्य आहे. आणि ते इथे प्रत्यक्ष अष्टावक्र, जे हा जो ग्रंथ आहे अष्टावक्र गीता, तो ह्या तत्वज्ञानातला परमोच्च ग्रंथ, म्हणजे खरोखर उपनिषदांच्या तोडीचा कधी कधी त्याहूनही वरचा ग्रंथ आहे. कारण संबंध ग्रंथामध्ये आर्ग्युमेंट्स नावाचा प्रकारच नाही. अजून उपनिषदात आर्ग्युमेंट्स आहेत की हे असं का, ते तसं का. इथं नाही. इथे फक्त की हे संबंध हे असं आहे जसं लक्ष्मणाने सांगितलं, म्हणून त्याचा आणि त्याचा संबंध, म्हणून तो सासरे जावई संबंध लावावा असा वाटला. तो लौकिक संबंध आहे, अलौकिकात त्याचा संबंध येत नाही. पण तरीसुद्धा की तुम्ही समाधी लावताय हाच भ्रम आहे तुमचा म्हणताय तिथे अष्टावक्र. तुम्ही मुक्तच आहात, निस्संग आहात, निष्क्रियोसी, क्रियारहित आहात. क्रियारहित म्हणजे कर्म तुमच्याकडून घडत असलं तरी त्या कर्माचा प्रेरक आणि फलदाता हा वेगळा आहे. भक्ती मार्गामध्ये तो आमच्यासाठी भगवंत आहे, आमचे सद्गुरू आहेत. आणि स्वप्रकाशो निरंजन, हा तुझ्यामध्ये काही काळीमा नाहीच, किलमिश नाहीच, स्वप्रकाश आहेस तू बाळा. आणि तेच म्हणून इथे लक्ष्मण सांगताय की हे सगळं मोहमूल आहे, परमार्थ नाही. स्वप्नामध्ये काही झालं तर त्याचा विचार करतो का आपण? तसं ह्या दृश्य प्रपंचाकडे मनानं पाहिलं पाहिजे, कारण तोही तसाच आहे. आणि म्हणून पुढे म्हणतायत लक्ष्मण, अस विचारी नाही कीजिए रोसू, काहू ही बादिन देय दोसू, मोहनी सासबो सोवनिहारा, देखिय सपन अनेक प्रकारा, एही जग जामिनी जागही जोगी, परमारथी प्रपंच वियोगी, जानिय तब ही जीव जग जागा, जब सब विषय बिलास बिरागा, होई विवेको मोह भ्रम भागा, तब रघुनाथ चरण अनुरागा, सखा परम परमारथ एहू, मन क्रम बचन राम पद नेहू. लक्ष्मण पुन्हा आपल्या भूमिकेवर आले. तिथे सुरुवातीला सांगितलं की तुला जो क्रोध आलाय अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांना वनवास दिल्याबद्दल, त्या क्रोधाचा त्याग कर, याचा विचार कर की सत्य काय आहे आणि भ्रम काय आहे हे लक्षात घे. हे लक्ष्मण बोलतोय त्यामुळे फार विशेष आहे बरं का. कारण जो दास्य भावामध्ये अनन्यसाधारण भक्त आहे, ज्याला भगवंतांना कुणी एखादी लहानशी गोष्ट बोललेली सुद्धा चुकीची सहन होत नाही, असा लक्ष्मण ज्ञानबोध करतोय. फार फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण ज्या भूमिकेत ज्या वेळी आहोत ती चोख कशी वठवायची हे लक्ष्मण आम्हाला शिकवत आहे.
त्यामुळे इथे असा विचार करून क्रोध करू नये आणि कुणाला विनाकारण दोष देऊ नये. सर्व लोक मोहरूपी अंधारात झोपलेले असले की मग त्यांना झोपेत अनेक प्रकारची स्वप्न दिसतात. पण जे श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं ते सुद्धा इथे आम्हाला लक्ष्मण सांगतायत. या जगाच्या रात्रीमध्ये, जगरूपी रात्रीमध्ये योगी लोक फक्त जागतात. तेषाम जागर्ति संयमी जे सांगितलं भगवंतांनी, की असे जे जागे असतात, जागृत असतात, ते खरे पारमार्थिक असतात आणि माईक जगापासून दूर असतात. जगामध्ये जीव जागा आहे तेव्हाच समजावं जेव्हा त्याला संपूर्ण भोगविलासाबद्दल वैराग्य येतं, सांगतायत लक्ष्मण. जब सब विषय बिलास बिरागा. अष्टावक्रांनी सुद्धा दुसऱ्याच श्लोकामध्ये मुक्तिमिच्छति चेतात विषयान विषवत्यज सांगितलं. मुक्ती हवी आहे ना तुला? दशरथ महाराजांनी मुक्तीसाठी प्रश्न विचारलाय, जनक महाराजांनी अष्टावक्रांना. त्यामुळे ते सांगतायत की मुक्ती हवी असेल तर विषयान विषवत्यज, विषाप्रमाणे विषयांचा त्याग कर. आणि तेच इथे लक्ष्मण सांगतायत की जागृत व्हायचं असेल म्हणजेच तुम्हाला मुक्ती मार्गाकडे तुमचा मोहरा वळवायचा असेल तर भोगविलासापासून पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे किंवा त्यापासून पूर्णपणे वैराग्य आलं पाहिजे, तरच जीव जागा आहे असं समजावं. नाहीतर सर्व लोक झोपलेले आहेत, आम्ही सर्व झोपलेलोच आहोत असं लक्ष्मणांना सांगायचं आहे. जोपर्यंत विषय विरागी होत नाही तोपर्यंत ईश्वर अनुरागी होणं शक्य नाही. तेच पुढे सांगितलं की होई बिबेकु मोह भ्रम भागा तब रघुनाथ चरण अनुरागा. विवेक उत्पन्न झाला की मगच मोहरूपी भ्रम नाहीसा होतो आणि अज्ञान नाहीसं झालं की मगच रघुनाथांच्या चरणी प्रेम उत्पन्न होतं. म्हणजे प्रेम ही कुठली पायरी आहे पहा. मोहरूपी भ्रम नाहीसा झाला म्हणजेच अज्ञान नाहीसं झालं म्हटलंय. आणि हेच ज्ञान ज्याचा अर्थ आहे की रघुनाथांच्या चरणी प्रेम निर्माण होणं. आणि पुढे म्हणतोय सखा परम परमार्थ एहू मन क्रम वचन रामपद नेहू. काया वाचा मनानं श्रीरामचरणी प्रेम निर्माण होणं हाच सर्वश्रेष्ठ परमार्थ. आणि काय आहेत राम हे सांगतायत पुढे त्यांचे बंधू लक्ष्मण. राम ब्रह्म परमार्थ रूप अभिगत अलख अनादि अनूप सकल विकार रहित गति भेदा कही नित नेति निरूप ही भेदा. श्रीराम हे परमार्थ स्वरूप आहेत, परब्रह्म आहेत. ते कधीही जाणता न येणारे आहेत, अदृश्य आहेत, अनादी आहेत, अनुपम आहेत, नितनवीन आहेत, सर्व विकारांनी रहित आहेत आणि गतभेदा भेद शून्य आहेत. म्हणून वेद त्यांचं निरूपण नेहमीच नेती नेती असं म्हणून करतात. अशा रीतीनं लक्ष्मण अत्यंत गूढ असा परमार्थबोध, ज्ञानबोध आणि त्यामध्येच अनुस्यूत असलेला भक्तिबोध सखा निषादराज गुहला करतायत. आणि त्याच्याबद्दल आता सांगतायत की भगत भूमि भूसुर सुरभी सुरहित लागी कृपाला करत चरित धरी मनुज तनु सुनत मिटहि जग जाला.
सखा समुझी अस परिहरि मोहु, सिय रघुबीर चरण रत होहु। कहत राम गुण भाभिनु सारा, जागे जग मंगल सुखदारा। असे हे कृपाळू श्रीराम भक्त, पृथ्वी, विप्रवर, गाय आणि देव यांच्या हितासाठी मनुष्य शरीर धारण करून लीला करतात. आणि या लीलांचं श्रवण केल्यामुळे हे जगजाल जे सांगितलं, जगामधलं मायेचं जाळं ते नाहीसं होतं असं लक्ष्मणांनी निषादराजांना सांगितलं. त्यामुळे म्हणाले पुढे की हे मित्रा, हे समजून घे आणि मोहाचा त्याग करून रामचरणी प्रेम कर. सिय रघुबीर चरण रत होहू, सीतारामांच्या चरणी रत हो, एवढंच करायचं आहे. भ्रम तोवर आहे जोवर भ्रम आहे ह्याबद्दल आमच्या मनाची खात्री आहे. माया तोवर आहे जोवर माया आहे ह्याची आमच्या मनाची खात्री आहे. त्यामुळे फक्त दृष्टिकोन बदलला की माया ही त्यांचीच शक्ती असल्यामुळे त्यांना धरलं की ह्या जगाच्या जंजाळाचा विचार करण्याचं कारण नाही. त्यांना धरलं की माया नाहीशी होतेच. सूर्य आणि अंधार एका जागी राहू शकत नाहीत. त्याप्रमाणे सद्गुरूंना, सत्पुरुषांना, भगवंतांना त्यांच्या चरणांमध्ये रती एकदा निर्माण झाली की मायेबद्दल विचार करण्याचं कारण नाही. आमच्या महाराजांनी सुद्धा हेच सांगितलं. जसं प्रत्येक ठिकाणी त्यांचा बोध हा येतोच की जे घालवायचं किंवा जे नको आहे, जे चुकीचं आहे त्याबद्दल विचार करण्यात, चिंतन करण्यात वेळ घालवू नका. जे धरायचं ते धरा. कारण माया इतक्या प्रकारांनी तुम्हाला पीडा देऊ शकते की माईक एक एक वस्तूपासून मला दूर जायचंय किंवा त्याचा संबंध तोडायचा आहे असं तुम्ही म्हणत राहिलात तर आयुष्यभर मायेशी लढण्यामध्येच वेळ जाईल. जी नाहीच तिच्याबरोबर आम्ही लढत असतो आयुष्यभर. जे नाहीच त्या सुखाबद्दल विचार करून सुख भोगतोय असा भ्रम असतो आमचा. जे नाहीच त्या दुःखाबद्दल विचार करून आम्ही दुःखी आहोत अशी पीडा हृदयाला सतत डाचत असते. पण जे नित्य नूतन चिरंतन असं परमसत्य प्रभू श्रीराम आहेत त्यांबद्दल विचार न करता मायेबद्दल विचार करून ती नाहीशी कशी होणार. तिचा पगडा अजून जास्त घट्ट होत जातो. जसं म्हटलं जातं की आम्हीच मायेला धरलंय आणि म्हणतो माया मला त्रास देते. तुम्ही मायेला सोडा, त्याबद्दल चिंतन सोडा आणि मग भगवंताच्या शक्तीचा अनुभव घ्या सांगतात आम्हाला संत. मग तुमच्या लक्षात येईल जी नाहीच ती माया. त्यामुळे जे आहे त्या तत्वात आम्ही स्थिर झालो तर ह्याच नाम रूप लीला गुणधाम या चिंतनामध्ये अखंड आनंद, ज्याला दुःखाची बाजूच नाही असा भोगून आम्हाला आमच्या आयुष्याचं सार्थक करून घेता येईल. आणि जे काही मोक्ष, मुक्ती, जीवनमुक्ती, जे काही शब्द आम्ही आज केवळ भाषेमध्ये वापरतो त्याचा अनुभवसुद्धा म्हणता येणार नाही. त्याचं प्रतिरूप होऊन आम्ही ह्या जगामध्ये सुद्धा अत्यंत शांततेमध्ये राहू शकू. तसंच होवो हीच त्या शेषावतार लक्ष्मणांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.